नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील कर्जमाफीच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वपूर्ण असं अपडेट आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण असं निर्णय 22 जून 2026 रोजी घेतलेला आहे। मित्रांनो, यापूर्वी देखील आपण एक अपडेट घेतलेला आहे की सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्याद्वारे या शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी 25,520 कोटी रुपयाची मागणी करण्यात आलेली आहे आणि त्याच्या संदर्भातील पुरवण्या मागण्या सादर करण्यात आलेल्या आहेत आणि अखेर हीच रक्कम पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक मोठं पाऊल उचलण्यात आलेलं आहे। ते म्हणजे या योजनेसाठी नवीन लेखाशीर्ष निर्माण करण्याच्या संदर्भातील शेतकरी मित्रांनो, याच्याच संदर्भातील दिनांक 22 जून 2026 चा हा GR आपण पाहू शकता। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही योजना जाहीर करण्यात आलेली आहे। या योजनेच्या अंतर्गत राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट लाभाची रक्कम महाआयटी या संस्थेमार्फत ऑनलाईन पद्धतीने DBT द्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहे आणि याच्यासाठी आवश्यक असलेल्या लेखाशीर्षासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, याच्यासाठी नवीन लेखाशीर्ष तयार करण्यात आलेले आहे। याच्यामुळे जे काही रक्कम आता राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाईल, ती रक्कम लेखाशीर्षाच्या माध्यमातून पात्र झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, कर्ज खाते नील करण्याचे 2 लाख रुपयापर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्जमाफ प्रक्रिया ही पहिल्या टप्प्यामध्ये पार पाडली जाणार आहे आणि याच्यासाठी आवश्यक असलेला निधी आता या लेखाशीर्षाच्या माध्यमातून बँकांना वितरित केलं जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भातील ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होते। हे अपडेट, ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नक्की शेअर करा। धन्यवाद।